त्रास देते एवढं नक्की. काय करू आता, त्रास करून घेतात हे, मी तर काही त्रास देत नाही. म्हणजे मला वाटत नाही की गुरुनाथला फार मला त्रास झाला असेल, तर तो फारच प्रेमात होता माझ्या, पण विश्वासला कदाचित झालाय, नक्कीच झालाय. तिचा एकच त्रास असतो की आम्हाला नाशिककर करून घ्या. ती जबाबदारी तुला पार पाडायला लागेल. आपण सिनेमे म्हणून पार पाडूया ना सर. नाशिकमध्ये सिनेमे निर्माण करत राहू, रसिकाला हिरोईन म्हणून इथे कास्ट करत नाही. तसं नाशिकचं क्लायमेट चांगलं आहे की इथं रेसिडेन्शियलला खूप सारा वाव आहे, चांगल्या गोष्टी करताय नाशिकमध्ये. तिने खूप छान रिएक्शन दिली. नाशिक मधली पर्वतराजी पाहिल्यानंतर तिला खूप छान वाटलं. मी तिला म्हटलं इगतपुरीमध्ये घर घेऊनच टाकतो आता. मागे आपण धरणावरच भेटतो एकदा आपण. येस, आपण आता तुम्ही जो प्रश्न विचारला मी त्याच्याकडे पुन्हा येतो की रसिकाने काय तिथे टेक्निक जी आत्मसात केलेली आहे. आता आम्ही पॅरललीच काम सुरू केलेलं आहे, पण तिच्यामधला जो फरक आणि जो मला जाणवतोय किंवा मी जेवढं काय ऐकलेलं ऍक्टर म्हणून कुठल्या गोष्टीत त्रास होतो, तर इन्स्टंट स्विच आणि ऑफ होण्याची पद्धत असते सर. म्हणजे आपण कुठल्या पण परिस्थितीमध्ये पण कास्ट नाही, तर ऍक्शन म्हटल्यानंतर आपण क्विक त्या भूमिकेमध्ये घुसणे फार आवश्यक असतं. तर ते तंत्र जे आहे ना, ते तिच्याकडे जास्त चांगल्या पद्धतीने जास्त कन्व्हिक्शनचं आहे. कारण तिलाच या पिक्चरमध्ये डर मधल्या शाहरुख खान प्रमाणे नेगेटिव्ह सुद्धा व्हायचं होतं. वन साइड ऑब्सेस प्रेम पण करायचं होतं. त्याच्यामध्ये थोडीशी मनोवृत्ती ढासळलेली की काही छटा पण द्यायची होती. तिला फाईट सिक्वेन्स पण करायचं होतं. असं बरंच काय काय करायचं होतं आणि ते सगळं सुंदर गोड दिसून की अरे ही तशी नाहीये असं वाटत राहून हे सगळं करायचं होतं, विच इज द डिफिकल्ट टास्क. आणि ते तिने इतकं छान केलं की तिच्या कुठल्या सीनला रिटेक घ्यावा लागला नाही. जनरली इतकं स्विचओव्हर करत असताना अभिनेत्याला रिटेक घ्यावा लागतो, कारण ते पटकन जमत नाही. तर माझ्या मते ते शिकून आले की ज्यामुळे प्रोड्युसर्सचा फायदा झाला आणि फिल्म 14 दिवसातच पूर्ण झाली. याच्यात मी ऍड करेन, तो जो फरक आहे ना शिक्षण घेतल्याचा, तो कळतो. म्हणजे दिग्दर्शक म्हणून आपण जेव्हा काम करतो, जसं आता हा चिन्मय म्हणाला की रिटेक वगैरे, पण म्हणजे आता फिल्म तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल, म्हणजे अगदी बारीक बारीक जागा आहेत की फक्त असं वळलं किंवा आपण नजरेतून किती काही करू शकतो ते म्हणजे त्या शिक्षणामुळे तो फरक पडतोच, नक्कीच पडतो. आणि इनफॅक्ट मी चिन्मयीच्या बाबतीत पण हे सांगेन, म्हणजे मला वाटतं मी सेटवर मी फार कोणाचं कौतुक करत नाही असं, म्हणजे चांगलं केलं वगैरे, पण एका सीनला म्हणजे मी काहीतरी वेगळं डिझाईन अजून काही ॲडिशनल शॉट्स घेणार होतो, पण तो चिन्मयीने इतकं चांगलं केलं ना, तर मी त्याला तेव्हा थँक्स म्हटलं यार माझे तू 2 शॉट्स वाचवलेस. कारण माझी जी पद्धत आहे मी एक्स्ट्रा शॉट कधीच घेत नाही आणि अजूनपर्यंत तरी नाही घेतले. इनफॅक्ट त्याचाच फायदा फिल्मला, म्हणजे आम्ही 13 दिवसामध्ये फिल्म केली. एकही शॉट असं नाही की बाबा हा घेतला आणि हा लावलेला नाही किंवा याचं काय करू कुठे लावू असं काहीच कुठल्याच बाबतीत झालेलं नाही. आणि तो बट ऑब्वियस असे चांगले आर्टिस्ट असल्यामुळे हे झालं, शक्य झालं. एक्झॅक्टली. म्हणजे सायलीच्या बाबतीत पण तेच आहे. म्हणजे आम्हाला खूप प्राऊड वाटतं सांगायला की आम्ही एनएसटीचे आहोत, नाशिक स्कूल ऑफ ड्रामा. आता तुला जास्त काही विचारण्यासारखं नाहीये माझ्याकडे, परंतु